नमस्कार, मी पंजाब डक. राज्यात मात्र 23, 24 आणि 25च्या दरम्यान काय होणार आहे? काही महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. कारण की काय झालं, महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्याचा आता गहू काढणं चालू आहे, हरभरा काढणं चालू आहे, तूर काढणं चालू आहे, कर्नाटकच्या तंबाखू काढणं चालू आहे. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आता 23, 24, 25च्या दरम्यान काय होणार आहे की तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ त्या राज्यामध्ये ते चक्रीवादळ येत असल्यामुळं त्याचा असर काय होणार आहे, महाराष्ट्राच्या एका भागाला वाचणार आहे. मग त्याच्यामध्ये कोणता जिल्हा येईल तर नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, त्याच्यानंतर अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रामकुंड, त्याच्यानंतर तेलंगणात आदिलाबाद, धर्माबाद, नायगाव, नरसी, मुदखेड, ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की 23, 24, 25च्या दरम्यान पाऊस येणार आहे. आणि मी म्हणत असतो ना, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च एक अवकाळी येणार आणि एका भागामध्ये गारपीट होणार. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, काय करा, एक लक्षातच घ्या, दरवर्षी काय आपल्या बाजूच्या महाराष्ट्राच्या बाजूला गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश हे 3 राज्य वरच्या साईडने येतं. त्याच्यानंतर छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू ह्या राज्यामध्ये दरवर्षी एक अवकाळी येत आहेत. मग ह्या दोन्हीचं जर खालून जर आलं, म्हणजे कर्नाटक साईडकडून आलं तर त्याचा असर महाराष्ट्राच्या भागाला होत आहे, वरच्या साईडनं जरी आलं त्याचा असर होतोय. म्हणून दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च वातावरण खराब होणार आणि गारपीट होणार म्हणून हे लक्षात यायचं. मग याच्यात गारपीट आहे का, तर तुम्हाला सांगू इच्छितो, नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जिथं जिथं हलकी जमीन आहे नदीच्या बाजूला काही काही ठिकाणी गारपीट होणार आहे. म्हणून ज्यांचा हरभरा आला काढणीस आलेला असेल, आज उद्या काढून घ्या, झाकून घ्या. कारण की अहमदपूर, लातूर जिल्ह्यामध्ये देखील अहमदपूर त्या पट्ट्यामध्ये हलकी जमीन असल्यामुळे त्या पट्ट्यात देखील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. म्हणून हे देखील अंदाज शेतकऱ्यांना घ्यायचा. चंद्रपूरकडे जरा जास्त गारपिटीचा असर होईल, कारण की तेलंगणामध्ये खूप गारपीट, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये खूप पाऊस पडल्यामुळं तिकडे पडणार आहे. त्याचा असर मग काय होणार, आपल्या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातल्या भागाला होणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या ह्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ ह्या 2 विभागामध्ये ह्या अवकाळीचा थोडा काही भागातच पाऊस पडणार, सगळीकडे पडणार नाही. काय वाजतंय, अवकाळी आलं की हे सर्वदूर पडत नसतंय, तुरळक कुठेतरी पडत असतंय, 10 किलोमीटर सोडून बी देतंय. त्याच्यामुळे एवढं घाबरायची गरज नाही, पण आपण आपलं सतर्क राहिलेले गरजेचं आहे. उत्तर महाराष्ट्राच्या देखील धुळे जिल्हा, नंदुरबार, जळगाव त्या परिसरात काय होईल, तुरळक ठिकाणी खूप ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस येईल. म्हणजे लय काही खूप काही मोठं येणार नाही. त्याच्यामुळे ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर 23, 24, 25च्या दरम्यान नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा, परभणी जिल्ह्यातला आणि यवतमाळ, ह्या चंद्रपूर इकडं जर पाऊस पडला तर त्याचा पाऊस पडल्याच्या नंतर नुसतं वारं काय होईल, मराठवाड्याकडं बऱ्याच जिल्ह्यामध्ये सुटेल. मग ते काय होईल, तिकडं पाऊस पडेल तर इकडं शेतकऱ्याला वारं सुटेल. म्हणून गव्हाला पाणी द्यायचे, 1-2 दिवस थांबा. मका असेल तर 1-2 दिवस पाणी देऊ नका. पाणी दिलं तर ह्या वाऱ्यानं तुमची पडून जाईल. मग हे 2-3 दिवस जरी त्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा.